वार्षिक स्नेहसंमेलनात आपले स्वागत करते. संपतो अंधार सारा, तेज येता त्या क्षणी, अन नव्याने झेप घेते जागलेले स्वप्नमनी. पाहुण्यांचे स्वागत आणि परिचय आपण करूनच घेणार आहोत, पण तत्पूर्वी कार्यक्रमाची सुरुवात आपण दीपप्रज्वलनाने व सरस्वती पूजनाने करूया. दीपप्रज्वलन हा केवळ संकेत नव्हे, तर तो संकल्प आहे. ज्ञानरूपी अंधार नष्ट करण्याचा संकल्प, तेजाचा वारसा जपण्याचा संकल्प, नैतिक अधिष्ठान बळकट करण्याचा संकल्प आणि घडवण्याचा संकल्प. मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलन करावे. शांभवीताईंचे स्वागत करावे. फर्स्ट ऑफ ऑल गुड आफ्टरनून टू एव्हरीवन. थोडक्यात शाळेचा अहवाल सांगते, मग पुढील कार्यक्रमाला सुरुवात करूयात आपण. ब्लूमिंग बर्ड्स या शाळेची सुरुवात 2004 या साली करण्यात आली. 9 विद्यार्थ्यांपासून सुरू केलेली ही शाळा गेल्या 10 वर्षांमध्ये 60 विद्यार्थ्यांवर पोहोचली. आपली शाळा नेहमीच मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असते. आपली भारतीय संस्कृती व संस्कार मुलांवर व्हावेत म्हणून शाळेत सर्व सण उत्साहाने आणि देखाव्यांसह सादर केले जातात. कुठल्याही देशाचा पाया हा त्या देशाची संस्कृती जपण्यामध्ये असतो आणि आपली भारतीय संस्कृती तर जगात सर्वोच्च मानली जाते. या वयातील मुलांचा भाषा विकास व्हावा या हेतूने शाळेची लायब्ररी अनेकविध पुस्तकांनी समृद्ध करण्यात आली आहे. यामुळे मुलांमध्ये अवांतर वाचनाची आवड तर लागतेच, सोबत त्यांचा भाषा विकासही छान होतो. मुलांमध्ये सबाधीटपणा यावा यासाठी आणि त्यांना सादरीकरणाची सवय लागावी या हेतूने शाळेमध्ये विविध स्पर्धांचेही आयोजन केले जाते. शारीरिक तंदुरुस्ती व मैदानी खेळांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी स्पोर्ट्स डेचे आयोजनही करण्यात येते. योगासनांचा सरावही ही मुले आवडीने करतात. या व्यतिरिक्त भाषा, गणित, विज्ञान, चित्रकला, जीवनव्यवहार, विज्ञान प्रयोग, बौद्धिक खेळणी अशा अनेक गोष्टींमधून मुलांच्या विविध क्षमतांचा विकास आपल्या शाळेमध्ये केला जातो. मित्रमैत्रिणींसोबत निसर्ग सहलीचा आनंदही ही मुले भरभरून घेतात. आपल्या शाळेत 3 ते 4 वर्षांमध्ये ही मुले पहिल्या वर्गात जाण्यासाठी उत्तम प्रकारे तयार होतात. आजही अनेक जुन्या पालकांचे फोन आम्हाला येतात की त्यांची मुले नवीन शाळेमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत आहेत आणि हीच आमची खरी पोचपावती असते. वार्षिक स्नेहसंमेलन हा वर्षातील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा कार्यक्रम. प्रत्येक मुलामध्ये काहीतरी गुण असतात आणि हे गुण घेऊन मुलं जन्माला आलेली असतात. तो गुण कोणता हे ओळखायला आणि फुलवायला मदत करणं हे पालकांचं आणि शिक्षकांचं काम असतं. तो गुण शोधण्यासाठी मुलांना अनेक चांगल्या गोष्टी करू देणं, विविध अनुभव मुलांना घेऊ देणं हे आवश्यक असतं. संधी मिळते तेव्हा हा गुण साकार होतो आणि मुलाचं व्यक्तिमत्व त्यानुसार आकार घेऊ लागतं. नृत्य, नाट्य, संगीत, वाद्य, चित्रकला, गाणी, गोष्टी, खेळ ही सगळी मुलांचं रिकामं असलेलं आकाश भरण्याची चांगली साधनं आहेत. शाळेचं दुसरं सत्र सुरू झालं की सर्वांमध्येच स्नेहसंमेलनाविषयी उत्सुकता असते. दरवर्षी आपण एखादी थीम घेऊन आपलं स्नेहसंमेलन सादर करत असतो आणि त्या भोवतीच हा आपण कार्यक्रम पूर्ण तयार करतो.
यापूर्वी आपण मैत्री, नातेसंबंध, महाराष्ट्रातील लोककला, भारतीय लोकनृत्य, आपले भारतीय सण अशा अनेक विषयांवर आधारित कार्यक्रम घेतले. बालपण म्हणजे मुलांच्या आयुष्यातला पहिला धडा आणि बालपण म्हणजे हा आनंदानेच भरलेला घडा. तर हाच विषय घेऊन आज आमचे सगळे बालकलाकार आपल्यासमोर येणार आहेत. तेव्हा आपण भरभरून त्यांना दाद द्यावी. कुणी कदाचित घाबरतील, नवीन सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे बावरून जातील, पण आपण त्यांना प्रोत्साहन देत राहाल अशी अपेक्षा करते. तर आपण कार्यक्रमाला लगेचच सुरुवात करूयात. तुम्ही मान्यवरांना विनंती करते की त्यांनी कार्यक्रम बघण्यासाठी समोर स्थानापन्न व्हावे. पालकांमध्ये उत्सुकता वाढत आहे. आपला पाल्य कसे नृत्य करेल, 1 महिन्यापासून सगळ्यांची प्रॅक्टिस चालू आहे, तर सगळ्यांमध्येच उत्सुकता आहे, त्याच्यामुळे आपण लगेचच कार्यक्रम चालू करणार आहे. तत्पूर्वी काही महत्त्वाच्या सूचना आहेत की जसं इथे तुम्ही पाहताय फोटो आणि व्हिडिओची सोय इथे करण्यात आलेली आहे, त्याच्यामुळे कार्यक्रमाचा आस्वाद सगळ्यांनी घ्यावा. संध्याकाळपर्यंत सगळ्यांना स्टेटसवरती ठेवायला व्हिडिओ मिळून जातील याची गॅरंटी आहे. त्याच्यानंतर स्टेजवर आल्यावरती कृपया मुलांना आवाज देऊ नका, त्यांना डिस्ट्रॅक्ट करू नका. आपले फोन सायलेंट मोडवर ठेवा. सभागृहामध्ये शांतता राहील याची काळजी घ्या. डान्स झाल्यावरती मुलांना इकडे आणण्याची घाई करू नका, कारण बरेचसे डान्स रिपीट आहेत त्यांचे. आणि आपण आता लगेच कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत. तर कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात आपण सर्वांच्या लाडक्या बाप्पालाच स्मरून करत असतो. मुलांचा आवडता देव कोणता असे जर विचारले तर सगळेच गणपती बाप्पाचे नाव घेतात आणि हा बाप्पा त्यांचा मित्रच त्यांना वाटतो. बघूयात आपले प्लेग्रुप आणि नर्सरीची मुलं बाप्पाविषयी काय सांगण्याचा प्रयत्न करीत आहेत. एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करा. खूप छोटे मुलं आहेत हे. इसको सदा निभाना
त्यांचे वय पाहता त्यांनी केलेले सादरीकरण उत्साहीच होते असे म्हणायला हरकत नाही. या बालगोपालांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. देवाच्या आशीर्वादाने मिळालेल्या आईबाबा खरंच आपल्या मुलांचं बालपण जपत असतात. त्यांच्या डोळ्यात आपल्या मुलांविषयी खूप सारी स्वप्नही असतात. ही नात्यांची दोरी नाजूक असतेच. एकमेकांबद्दल असणारं हे प्रेम हृदयाची भाषा असते. आपलं कुटुंब, आपले आईबाबा हेच आपली खरी ताकद असतात. कारण या चिमुकल्या पक्ष्यांच्या पंखामध्ये बळ भरण्याचं कामही आईबाबांनाच करायचं असतं. आईबाबांबद्दल प्रेम व्यक्त करण्यासाठी येत आहेत असेच आमचे पुढचे बालकलाकार. माँ, मेरी माँ, प्यारी माँ, मम्मा, हो माँ, मेरी माँ, प्यारी माँ, मम्मा. हाथों की लकीरें बदल जाएंगी, गम की ये जंजीरें पिघल जाएंगी. हो खुदा पे भी असर, तू दुआओं का है घर. मेरी माँ, मेरी माँ, प्यारी माँ, मम्मा, हो माँ, मेरी माँ, प्यारी माँ, मम्मा. बिगड़ी किस्मत भी संवर जाएगी, जिंदगी तराने खुशी के गाएगी. तेरे होते किसका डर, तू दुआओं का है घर. मेरी माँ, मेरी माँ, प्यारी माँ, मम्मा, हो माँ, मेरी माँ, प्यारी माँ. bum bum chicka chicka bum. एक दूसरे से करते हैं प्यार हम, एक दूसरे के लिए बेकरार हम, एक दूसरे से करते हैं प्यार हम, एक दूसरे के लिए बेकरार हम, एक दूसरे के वास्ते मरना पड़े तो
हैं तैयार हम, हैं तैयार हम, एक दूसरे से करते हैं प्यार हम, एक दूसरे के लिए बेकरार हम, एक दूसरे के वास्ते मरना पड़े तो है तैयार हम, है तैयार हम। हम सब है ताले, तू सबकी चाबी, हम सब है ताले, तू सबकी चाबी, हमसे ना रूठो, मान जाओ, मान जाओ ओ भाभी, एक दूसरे है शर्मसार हम, एक दूसरे के लिए बेकरार हम, एक दूसरे से करते हैं प्यार हम, एक दूसरे के लिए बेकरार हम। उभं राहा एक मिनिट, फोटो घ्यायचा उभं राहा. आई वडिलांविषयी एवढी ही कृतज्ञता पाहून नक्कीच आईचे डोळे इथे पाणावलेले पण दिसत आहेत मला. तर हा एक शेवटी संस्काराचाच भाग आहे. आपले आई वडील आपल्यासाठी खूप साऱ्या गोष्टी करतात आयुष्यभर, आपल्या मुलांना कुठलीही गोष्ट कमी पडू देत नाहीत. तर ही कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच आज हा सादरीकरण तुमच्यासमोर झालेलं आहे. बघूयात पुढच्या प्रोग्रामकडे. मुलांची कल्पनाशक्ती खूपच अद्भुत असते. त्यांना कधी काठीचा घोडा करून खेळावंसं वाटतं, तर कधी चॉकलेटच्या बंगल्यामध्ये राहावंसं वाटतं. सुट्टी आली की मामाच्या गावाला जावंसं वाटतं. मुलांचं बालपण ह्या बालगीतांनी समृद्ध असतं. तर बघूयात बालगीतावरील पुढील नृत्य सादर करीत आहेत नर्सरीमधील विद्यार्थी. Jingle tunes. थोडं टाळ्यांनी स्वागत करा. नर्सरीचे मुलं आहेत. लकड़ी की काठी, काठी पे घोड़ा, घोड़े की धुन पे जो मारा हथौड़ा, दौड़ा 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 घोड़ा धुम उठा के दौड़ा. लकड़ी की काठी, काठी पे घोड़ा, घोड़े की धुन पे जो मारा हथौड़ा, दौड़ा 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 घोड़ा
डान्समध्ये कोऑर्डिनेशन जरी नसलं तरी त्यांनी डान्स एन्जॉय करत सादरीकरण केलेलं आहे. तेव्हा एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या आमच्या छोट्या मुलांसाठी. लहानपणी एक गैरसमज होता की मोठे झाल्यावरती जीवन आणखीन मजेदार असेल, पण बालपणातली खरी मजा ही शाळेत आणि मित्रांमध्येच असते. शाळेत येताना रडणारी ही मुलं कधी शाळेमध्ये रमून जातात हे त्यांनाही समजत नाही. मित्रांच्या भेटीतील मजा, मस्ती, अभ्यास, गप्पा, भांडणं हे सगळं त्यांना हवंसं वाटतं. तर बघूयात ज्युनियर KGची मुले शाळेबद्दल काय म्हणत आहेत. सवेरे सवेरे यारों से मिलने बन ठन के निकले हम. सवेरे सवेरे यारों से मिलने घर से दूर चले हम. रोके से ना रुके हम, मर्जी से चले हम. बादल सा गरजे हम, सावन सा बरसे हम, सूरज सा चमके हम. स्कूल चले हम, स्कूल चले हम. दरवाजे से दुनिया के राज खुलते हैं. कोई आगे चलता है, हम पीछे चलते हैं. दीवारों पे किस्मत अपनी लिखी जाती है. इससे हमको जीने की वजह मिलती जाती है. रोके से ना रुके हम, मर्जी से चले हम. बादल सा गरजे हम, सावन सा बरसे हम, सूरज सा चमके हम. स्कूल चले हम, स्कूल चले हम. आपल्या शाळेतले दिवस आठवले असतील सगळ्यांना या गाण्याच्या नंतर. पुढील कार्यक्रम होतच राहणार आहेत. मी प्रमुख पाहुण्या शांभवीताई यांना विनंती करते की त्यांनी 2 शब्द इथे मार्गदर्शनपर बोलावं. ताई प्लीज. आज या ब्लूमिंग बर्ड्स प्रीस्कूलच्या स्नेहसंमेलनासाठी उपस्थित असलेले सर्व पालक, ज्येष्ठ सर्व आजी आजोबा वर्ग आणि सगळे चिमुकली ही गोंडस मुलं आणि शाळेचा संपूर्ण टीचिंग नॉन टीचिंग स्टाफ आणि शाळेच्या संस्थापक अध्यक्ष प्रिन्सिपल मानसी मॅम, आज या स्नेहसंमेलनासाठी मला इथे बोलवल्याबद्दल संयोजकांचे आधी मनपूर्वक आभार मानते. आणि जसं की आपण पाहत आहोत, अर्ध्या तासापासून घरच्या सगळ्या चिंता, जे काही मनामध्ये विचार असतील, सगळं काही विसरून
या मुलांनी आपल्याला त्यांच्या वयात नेलं आहे. तेव्हा एकदा जोरदार टाळ्या आधी या सगळ्या चिमुकल्या मुलांसाठी. आणि यानंतर आत्ता जी मुलं इथे आपल्यासमोर परफॉर्म करत आहेत त्यामागे मेहनत घेणारे सर्व या शाळेच्या टीचर्स. आत्ता मुलांचा परफॉर्मन्स दिसतो 2 मिनिटाचा, पण त्याच्या मागची मेहनत त्यांची गेल्या महिनाभरापासूनची निश्चितच असेल ही यावरनं दिसून येते. त्या संपूर्ण शाळेच्या टीमसाठी एकदा जोरदार टाळ्या आपण दिल्या पाहिजेत. आणि आता यानंतर आवर्जून उपस्थित असलेले सगळे पालक आणि आजी आजोबा वर्ग, आपण पाहिलं असेल की मुलांनी इथं आल्यानंतर फक्त एक नजर त्यांची शोधती आहे की आपले आईबाबा कुठे दिसत आहेत का. बाकी त्यांना तुमच्याकडनं काहीच अपेक्षित नाही आहे, तुम्ही काही त्यांना गिफ्ट आणलं आहे का वगैरे. फक्त तुमची तिथे कुठे दिसत आहेत का ही नजर त्यांची शोधती आहे तुम्हाला. आई दिसली की त्या मुलांच्या चेहऱ्यावरती किती हास्य फुलून येत आहेत चेहरे त्यांचे, हे आपण प्रत्यक्ष आत्ता इथे अनुभवलं आहे. आणि आजच्या या स्नेहसंमेलनाची थीम पण अतिशय खूप उत्कृष्ट थीम अशी निवडलेली आहे की जी की बालपणाशी निगडीत आहे. आज या निमित्ताने एकच मला इथे सांगायचं आहे की हे बालपण जे मिळालेलं आहे मुलांचं, आपल्याला असं वाटतं की ही मुलं अजून खूप लहान आहेत आणि आपण याकडे दुर्लक्ष करतो की मोठी झाल्यानंतर आपण पाहूया, आता तर ती लहान आहेत. निश्चित यांचं वय खेळायचं बागडायचं आहे, पण पालक म्हणून आपली काय भूमिका असली पाहिजे याकडेही आपण लक्ष देणं तितकंच गरजेचं आहे आणि सतर्क राहणं त्याहूनही अधिक गरजेचं आहे. आजच्या या जेव्हा आपण म्हणतो आहे की तंत्रज्ञान विज्ञानाच्या युगात आपण वावरतो आहे, याच्यासोबत अजून एक आता याला एक आपण टॅग जोडू शकतो की आत्ताच्या ताणतणावाच्या युगात आपण वावरतो आहे. सगळीकडे आपण आजकाल ऐकतो आहे की स्ट्रेस, चिंता, ताण, फ्रस्ट्रेशन या गोष्टी आपण आता नव्याने सगळे अनुभवतो आहे, ऐकायला मिळत आहेत समाजामध्ये. पुढे चालून जेव्हा आपली हीच मुलं उद्या समाजात उतरणार आहेत 10-12 वर्षानंतर, त्यावेळी आपल्याला ही आपली मुलं कशी हवी आहेत त्याचा प्रयत्न ही शाळा या माध्यमातून करते. प्री प्रायमरी स्कूल म्हणजे हे खूप अनौपचारिक शिक्षण आहे. या शाळेमध्ये हे शिक्षण मुलांना बसून अभ्यास कर, होमवर्क कर असं म्हणायचं हे वय त्यांचं नाही आहे. हसत खेळत नकळतपणे त्यांना हे शिक्षण या वयामध्ये दिलं जातं. हा या प्रीस्कूलचा उद्देश असतो. मी पण प्रीस्कूल चालवते, हा आमचा यामागचा उद्देश आहे. मानसी मॅडम किंवा आम्ही हा संपूर्ण अभ्यास करून शास्त्रीयदृष्ट्या इतका अभ्यासपूर्ण खूप कमी शाळांमध्ये आपल्या शहरात घेतलं जातं. आणि तुम्ही पालक सर्वच सुज्ञ आहात ज्यांनी अशा शाळेमध्ये मुलांना टाकलेलं आहे. आजकाल खूप मोठ्या शाळा पाहतो आपण, इमारती पाहतो जिथे मोठं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर असतं, पण आपण दिलेला पैसा आणि त्या बदल्यात आपल्याला काय मिळतं आहे हेही पालकांनी आवर्जून पाहावं अशी माझी इच्छा असते. आणि ते तुम्ही सर्व करतायत हे पाहून मला खूप आनंद होतो आहे. तेव्हा एकदा सर्व पालकांसाठी जोरदार टाळ्या दिल्या पाहिजेत. पैसा तर आपण देतो आहे, सगळं काही मुलांसाठीच करायचं आहे, पण आपण दिलेल्या पैशाबद्दल मोबदल्यात काय मिळतं आहे हेही पाहणं तितकंच गरजेचं आहे. पण आज मोठा प्रश्न आहे सगळ्यांसमोर तो वेळेचा. वेळच नाही आहे आपल्याकडे. मी आत्ताच जसं सांगितलं की मुलांना तुमचा प्रेझेन्स हवा आहे, फक्त प्रेझेंट्स नको आहेत त्यांना. तुमच्याकडनं भेटवस्तूची अपेक्षा नाही आहे मुलांना, तुमचा सहवास त्यांना हवा आहे, तुमचा प्रेझेन्स त्यांना हवा आहे. ही जी शाळा या माध्यमातून मुलांवरती संस्कार रुजवते आहे, हे आईवडिलांविषयी प्रेम, कृतज्ञता, हे संस्कार, शाळेबद्दलची आत्मीयता हा खूप मोठा विषय आहे. आता वेळ कमी आहे, मी खूप बोलणार नाही आहे, पण ही भावना, हे विचार मुलांच्या मनामध्ये पुढे टिकून ठेवणं हे पालकांचं काम आहे. या प्री प्रायमरी स्कूल्स मुलांमध्ये 6 वर्षापर्यंत आम्ही काम करतो इथे. 24 तासातले मुलं 4 तास शाळेमध्ये असतात, उरलेला बाकीचा वेळ ते तुमच्यासोबत घरी असतात. शाळेमध्ये ज्या पद्धतीने मुलांना शिस्त लावण्याचा प्रयत्न केला जातो तर तोच प्रयत्न घरीही असावा, तर मुलांमध्ये आपल्याला त्याचे परिणाम पॉझिटिव्हली आपल्याला दिसतील. शाळा जरी शाळेमध्ये टाकून दिलं आहे म्हणजे आपलं काम संपलं असं होत नाही. ही मुलं 8 वर्षाची होईपर्यंत पालक आणि शाळेचे शिक्षक यांमध्ये कोऑर्डिनेशन असणं खूप गरजेचं आहे. तरच आपल्यामध्ये मुलांना उद्या आपली मुलं आपल्याला कशी हवी आहेत, ती जर उद्याचं स्वप्न आपण पाहत असू तर आज त्यावरती काम करणं खूप गरजेचं आहे. नाहीतर आताही लहान आहेत, जाऊ दे 4थी 5वीत गेल्यावर पाहू, असं जर विचार करत असू आपण तर ते चुकीचं ठरणार आहे.
मी सायकोलॉजिस्ट म्हणून काम करते. असे मुलं कित्येक पालक कुटुंबातली व्यक्ती घरात आमच्याकडे येतात आणि जेव्हा मुलं 5वी 6वीत जातात तेव्हा त्यांचे डोळे उघडतात की असं असं होतं आहे मॅडम. पण त्याचा पाया कुठेतरी इथून चुकलेला असतो. ज्या वयात त्यांच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे तिथे आपण कुठेतरी कमी पडतो. तेव्हा अभ्यास तर ते करणार आहेत. समजा ABCD आज न उद्या शिकणार आहेत. ABCD शिकण्यासाठी आपण इथे पाठवत नाही आहे. आधी हा विचार मनामध्ये स्पष्ट करावा पालकांनी. आज न उद्या ते ABCD शिकतील, 1 2 3 4 शिकतील. हे आजकाल सगळ्यांना घरी येतं. यासाठी शाळेत आपण पाठवत नाही आहे. पण एक विचार करण्याची रीत असते, एक मुलांना एक दृष्टी आपल्याला द्यायची असते. तो सगळा प्रयत्न या प्रीस्कूलच्या माध्यमातून केला जातो. हा मुख्य उद्देश या शाळांचा असतो. आणि पालकांनी तेवढ्याच उत्स्फूर्तपणे जसं तुम्ही आत्ता सहभागी होत आहेत, साथ देत आहेत, असंच देत राहिलात तर निश्चित आपल्या या मुलांचं भविष्य निश्चितपणे चांगलं राहील, यामध्ये शंका नाही आहे. फक्त हे पुढे टिकून ठेवणं, सातत्य राहणं हे गरजेचं आहे. यानंतर मोठ्या शाळांमध्ये इतकं पर्सनली मुलांकडे लक्ष दिलं जात नाही. जेव्हा या छोट्या शाळेत असतील तर यांच्याकडे लक्ष दिलं जातं. पण मोठ्या शाळेत गेल्यानंतर मुलं मोठ्या विश्वात जाणार आहेत, नवीन विश्व ते पाहणार आहेत. मग ह्या ज्या सवयी आहेत, हे संस्कार आहेत, हे टिकून ठेवणं, मुलांसाठी चांगल्या मेमरीज तयार करणं, चांगले अनुभव, एक साठा ज्याला आपण म्हणतो तो तयार करणं, हे आपलं पालकांचं आणि शिक्षकांचं मिळून काम आहे. तर या निमित्ताने आज एवढंच सांगते की या मुलांचं बालपण जे आज आपण थीम आहे त्यालाच अनुसरून बोलते की यांचं बालपण टिकून ठेवा. त्यांचा जो हा बालपण हे वय आहे, मोठं झाल्यानंतरही तो टिकला पाहिजे. त्यांच्यातला निरागसता, त्यांच्यामधली जो निरागस वृत्ती आहे, एक सकारात्मक विचार करण्याची प्रवृत्ती ही टिकून ठेवणं हे पालकांचं काम आहे. आपल्या अपेक्षांचं ओझं मुलांवरती लादायचं नाही आहे. जसं आपण गाणं पाहिलं, पापा कहते बडा नाम करेगा, बेटा हमारा ऐसा काम करेगा, मगर ये तो पण त्याला त्याची मंजिल माहीत नाही आहे. त्याला त्याचं ध्येयापर्यंत नेणं हे पालकांचं काम आहे. तर बी विथ दॅम, जस्ट त्यांच्यासाठी काम करू नका, फक्त त्यांच्यासोबत राहा. मुलांना एक विश्वास वाटला पाहिजे की माझे आईवडील माझ्यासोबत कुठल्याही परिस्थितीत आहेत, ज्यामुळे ते तुमच्यापासून कुठल्याही गोष्टी लपवणार नाहीत. पुढे चालून जेव्हा आम्ही पाहतो समाजामध्ये मुलं ही काही गोष्टी लपवतात घरी आईवडिलांपासून, आणि मग तिथून एक एक विषय पुढे वाढत जातात, जे आपण आज समाजात पाहतोय. या गोष्टींना सामोरे जाऊ नये. आपण या गोष्टींपासून दूर राहण्यासाठी आत्ता त्यांचा विश्वास जिंकणं हे खूप गरजेचं आहे. तर त्यामुळे त्यांच्यातला बालपण टिकून ठेवा, त्यांच्यासोबत राहा. जाता जाता एवढंच सांगते की चाइल्डहुड इज अ जर्नी ऑफ जॉय, नॉट अ रेस ऑफ बर्डन्स. बालपण हे त्यांचा आनंदाचा प्रवास आहे, तो त्यांना अनुभव द्या आणि त्यांच्यासोबत आपणही आपला पालकत्वाचा प्रवास आनंदाने स्वीकारा. धन्यवाद. धन्यवाद ताई. मानू कसे आभार तुमचे, खरंच आज कळत नाही. तुमच्यासाठी तोला मोलाचे शब्द काही मिळत नाहीत. सौ शांभवीताई व सौ दीपालीताई यांनी आज इथे उपस्थित राहून ह्या कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. वळूयात पुढच्या कार्यक्रमाकडे. आमचे छोटे कव्वाल येऊन बसले तिथे पुढच्या कार्यक्रमासाठी. लहान मुलांना नेहमीच खूप प्रश्न पडतात. त्यांना आपल्याला खूप काही सांगायचं असतं, त्यांचं काहीतरी मागणं असतं, त्यांना मोठ्यांना काहीतरी समजावून सांगायचं असतं, पण आपण असतो की त्यांचं काही एक ऐकून घेत नाही. अशीच तक्रार घेऊन आज आपल्यासमोर हे छोटेसे कव्वाल आलेले आहेत. तर बघूयात त्यांची काय तक्रार आहे आणि त्यांचं काय म्हणणं आहे. अरे ठीक से लगाओ सब. हाँ ये हुई ना बात. कितना मुश्किल है, हाँ कितना मुश्किल है इनको समझाना. कितना मुश्किल है इनको समझाना. मेरा दुश्मन है जाने क्यों ज़माना. मेरा दुश्मन है जाने क्यों ज़माना. पढ़ के क्या होगा ये हमको बतलाना. पढ़ के क्या होगा ये हमको बतलाना. पढ़ के क्या होगा ये हमको बतलाना. हमको पापा का बिजनेस है चलाना.
शटअप बोल के आंखों पे काला चश्मा चढ़ा लिया। वाह 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 वाह, क्या बात है। कितना मुश्किल है इनको समझाना, कितना मुश्किल है इनको समझाना। मेरा दुश्मन है जाने क्यों ज़माना, मेरा दुश्मन है जाने क्यों ज़माना। सर्दी की सुबह मम्मी का जगाना, कितना कातिल है ठंडे पानी से नहाना। अब की संसद में मुद्दा है उठाना, सारी सर्दी ना हमको है नहाना। कितना मुश्किल है इनको समझाना, मेरा दुश्मन है जाने क्यों ज़माना। कि भैया अर्ज किया है, इरशाद इरशाद। मोबाइल पे अपना स्टेटस अपडेट करने बैठे थे, क्या बात है। मोबाइल पर अपना स्टेटस अपडेट करने बैठे थे कि मार्क्स रिपोर्ट आ गई पापा के फोन पर। अरे, लात घूसे जूते पड़े, नक्शा बदल गया, मैं खुद भी हो गया साइलेंट मोड पर। वाह 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 वाह, क्या बात है। कितना मुश्किल है इनको समझाना, कितना मुश्किल है इनको समझाना। मेरा दुश्मन है जाने क्यों ज़माना, मेरा दुश्मन है जाने क्यों ज़माना। पीटीएम में है जाना बना के बहाना, मम्मी को है सेल्फी की नीति बनाना। फीवर सेल्फी का हमको है भगाना, होगा डैडी को पीटीएम में आना। कितना मुश्किल है इनको समझाना, मेरा दुश्मन है जाना ही होगा अब छोड़ के बहाना। पढ़ना ही होगा अब छोड़ के बहाना। पापा का बिजनेस भी आगे है बढ़ाना, पापा का बिजनेस भी आगे है बढ़ाना, पापा का बिजनेस भी आगे है बढ़ाना। हम सबको है पढ़ के अब दिखाना, हम सबको है पढ़ के अब दिखाना, हम सबको है पढ़ के अब दिखाना। हम सबको है पढ़ के अब दिखाना, 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 हम सबको है पढ़ के अब दिखाना। मोठ्यांच्या वागण्याला कंटाळून या मुलांना त्यांचा सगळा जमानाच दुश्मन वाटतोय, पण तरी पण त्यांनी ठरवलं की आम्ही चांगला अभ्यास पण करणार आहे आणि आईबाबांचा बिझनेस पण पुढे वाढवणार आहे. पुढील कार्यक्रमाची सूत्र मी स्नेहलकडे देत आहे. बालपणात या मुलांचे निसर्गाशी एक वेगळेच नाते असते. उन्हाळ्यात असते सुट्टीची धमाल, हिवाळ्यात असतो दिवाळीचा फराळ आणि पावसाळ्यात असते इंद्रधनुष्याची कमाल. पावसाचा आनंद घ्यायला सर्वांनाच खूप आवडते. हा पाऊस येतो कसा आणि कुठून असा त्यांना प्रश्न पडतो. भरून वाहणाऱ्या नद्यांचं पाणी त्यांना चहासारखं दिसतं, तर डोंगरावरून पडणारं पाणी पाहून त्यांना वाटतं की डोंगराच्या डोळ्यांनाच पाण्याची धार लागली आहे. मी वर्णन करण्यापेक्षा त्यांच्या सादरीकरणातूनच आपण बघूयात अग्गबाई ढग्गबाई. ढग्गबाई लागली कळ
ढगाला उन्हाची केवढी झळ आगोबाई ढगबाई लागली कळ ढगाला उन्हाची केवढी झळ थोडी न थोडकी लागली फार थोडी न थोडकी लागली फार डोंगराच्या डोळ्याला पाण्याची धार आगोबाई ढगबाई आगोबाई ढगबाई लागली कळ ढगाला उन्हाची केवढी झळ थोडी न थोडकी लागली फार थोडी न थोडकी लागली फार डोंगराच्या डोळ्याला पाण्याची धार आगोबाई ढगबाई आगोबाई ढगबाई आगोबाई ढगबाई आगोबाई ढगबाई डोंगरातून धावले पाण्याचे लोट पिऊन पिऊन फुगलंय नदीचं पोट हो डोंगरातून धावले पाण्याचे लोट पिऊन पिऊन फुगलंय नदीचं पोट नदीभर केला कुणी चहा 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 नदीभर केला कुणी चहा 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 बगळे बुवा एक कप पिऊन तरी पहा आगोबाई ढगोबाई आगोबाई ढगबाई लागली कळ ढगाला उन्हाची केवढी झळ थोडी न थोडकी लागली फार थोडी न थोडकी लागली फार डोंगराच्या डोळ्याला पाण्याची धार आगोबाई ढगबाई आगोबाई ढगबाई आगोबाई ढगबाई आगोबाई ढगबाई भरलेले ढग जरा बाजूला करून आले पाणी पहायला ओले ओले ऊन हो भरलेले ढग जरा बाजूला करून आले पाणी पहायला ओले ओले ऊन ऊन पाणी आभाळाने भरता खिशात ऊन पाणी आभाळाने भरता खिशात निळ्या निळ्या शर्टावर रंग आले सात आगोबाई ढगबाई आगोबाई ढगबाई लागली कळ ढगाला उन्हाची केवढी झळ थोडी न थोडकी लागली फार थोडी न थोडकी लागली फार डोंगराच्या डोळ्याला पाण्याची धार आगोबाई ढगबाई आगोबाई ढगबाई आगोबाई ढगबाई आगोबाई ढगबाई आगोबाई ढगबाई आगोबाई ढगबाई दिवा म्हणतो वाद दे हात म्हणतो साथ दे दिवा म्हणतो वाद दे हात म्हणतो साथ दे आणि रसिक प्रेक्षका या बालकलाकारांना तू टाळ्यांची दाद दे या लहान मुलांच्या विचारांची किमयाच काही वेगळी आहे यांचा निसर्गाशी असलेला संबंध काही वेगळाच आहे लाईफ परफेक्ट नसलं तरी त्यात एन्जॉयमेंट ही पाहिजेच जीवनात कोणताच दिवस वाईट नसतो उत्तम दिवस आठवणी देतात चांगले दिवस आनंद देतात वाईट दिवस अनुभव देतात आणि शिकवण देतात आपल्यासमोर येत आहेत सिनियर KGच्या मुली ज्यांना वर्गात काय चालू आहे यापेक्षा एकमेकींशी खूप गप्पा मारणं मस्ती करणं आयुष्याचा आनंद खऱ्या अर्थाने घेणं आवडतं व त्यांची स्वप्नही खूप मोठी आहेत घोड़े जैसी चाल हाथी जैसी तुम ओ सावन राजा कहाँ से आए तुम घोड़े जैसी चाल हाथी जैसी तुम ओ सावन राजा कहाँ से आए तुम धूम छक धूम छक धूम छक धूम छक धूम
लड़की है जब वो हंसती है, चक धूम धूम चक धूम धूम चक धूम धूम चक धूम धूम। कोई लड़की है जब वो हंसती है, बारिश होती है छनक छनक छुम छुम। कोई लड़की है जब वो हंसती है, बारिश होती है छनक छनक छुम छुम। कोई लड़का है जब वो गाता है, चक धूम धूम चक धूम धूम चक धूम धूम चक धूम धूम। अरे कोई लड़का है जब वो गाता है, सावन आता है घुमड़ घुमड़ घुम घुम। कोई लड़का है जब वो गाता है, सावन आता है घुमड़ घुमड़ घुम घुम। चक धूम धूम चक धूम धूम चक धूम धूम चक धूम धूम। छोटे छोटे तमाशे जैसे पानी, बताशे हाथों से ना जाने दे। हाले हाले झरोके चल खोले, खुशी के थोड़ी हवा तो आने दे। दबे दबे पाँव जरा चले आओ, ये पल मिलेंगे कहाँ, ये जिंदगी है और क्या, एक चुटकुला हंसदे जरा, खफा खफा क्यों है तू। छोटे छोटे तमाशे जैसे पानी, बताशे हाथों से ना जाने दे। हौले हौले झरोके चल खोले, खुशी के थोड़ी हवा तो आने दे। रततता तिनक तिन तुम बिता, 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 तिनक तिन तुम बिता। छोटे छोटे शहरों से, खाली बोर दोपहरों से, हम तो झोला उठा के चले। बारिश कम कम लगती है, नदियाँ मध्यम लगती है, हम समंदर के अंदर चले। छोटे छोटे शहरों से, खाली बोर दोपहरों से, हम तो झोला उठा के चले। बारिश कम कम लगती है, नदियाँ मध्यम लगती है, हम समंदर के अंदर चले। ओहो हो हम चले ओए रामचंद्र रे, हम चले ओए रामचंद्र रे। धड़क 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 धुआं उड़ाए रे, धड़क 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 सीटी बजाए रे। धड़क 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 धुआं उड़ाए रे, धड़क 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 मुझे बुलाए रे। तिनक तिन तुम बिता, तिनक तिन तुम बिता। अशा या बेधुंद जगात वावरताना आम्ही किती मनसोक्त असतो ना, याचंच हे अनुभव देणारं सादरीकरण. पूर्वीचं बालपण आणि आत्ताचं बालपण यात काळानुसार खूप फरक पडला आहे. बरं झालं आपण लहान होतो त्या काळात हे यूट्यूब आणि व्हिडिओचं प्रस्थ नव्हतं. कंटेंट क्रिएट करायचं म्हणून दिखाव्याचं जग नव्हतं. जे होतं ते निखळ आणि निरागस होतं. आजी आजोबांच्या धाकात संध्याकाळचे पाढे आणि परवचा म्हणायचं महत्त्व होतं. बघूया अशाच काहीशा आशयात पुढील सादरीकरण. हर घड़ी बदल रही है रूप जिंदगी, छाँव है कभी कभी है धूप जिंदगी. हर पल यहाँ जी भर जियो, जो है
समा कल हो न हो। हर घड़ी बदल रही है रूप जिंदगी, छाँव है कभी कभी है धूप जिंदगी। हर पल यहाँ जी भर जियो, जो है समा कल हो न हो। चाहे जो तुम्हें पूरे दिल से मिलता है वो मुश्किल से, ऐसा जो कोई कहीं है बस वही सबसे हंसी है। उस हाथ को तुम थाम लो, वो मेहरबान कल हो न हो। हर पल यहाँ जी भर जियो, जो है समा कल हो न हो। Julia. Dinner ready? Nah, not tonight, darling. Michael? Don't. We're married. It's okay, I don't mind. क्या कहती हो? आज रात को हो जाए। क्या कहती हो? आज रात को। पलकों के लेके साए, पास कोई जो आए। लाख संभालो पागल दिल को, दिल धड़के ही जाए। पर सोच लो इस पल है जो वो दास्तां कल हो न हो। हर घड़ी बदल रही है रूप जिंदगी, छाँव है कभी कभी है धूप जिंदगी। हर पल यहाँ जी भर जियो, जो है समा कल हो न हो। हर पल यहाँ जी भर जियो, जो है समा कल हो न हो। जो है समा कल हो न हो। आपण जर मुलांना वेळ दिला तर ते नक्कीच या प्रलोभनापासून दूर राहतील. आणि म्हणूनच मुलांना आवडतो खेळ, मुलांना द्या वेळ. मुलांना आवडतो खेळ, मुलांना द्या वेळ. ही मुलं लहान आहेत, त्यांना समजत नाही, काही कळत नाही असं आपल्याला वाटतं. पण तीच मुलं जेव्हा म्हणू लागतात लहान म्हणून आमच्याकडे असे पाहू नका, लहान म्हणून बुद्धीने कमी आम्हाला समजू नका, याच आधारावर पुढील सादरीकरण.
मत के हमको ना समझाना रे। टुपी टुपी टप टप, टुपी टुपी टप टप, भोली सूरत जान के हमसे ना टकराना रे। टुपी टुपी टप टप, टुपी टुपी टप टप, ना दिन दिन ना नाच नचा देंगे। छोटा बच्चा जान के ना कोई आंख दिखाना रे। टुपी टुपी टप टप, टुपी टुपी टप टप, अकल का कच्चा समझ के हमको ना समझाना रे। टुपी टुपी टप टप, टुपी टुपी टप टप। झटका जरा सा महसूस हुआ एक, लाइफ की गाड़ी ने कस के मारा ब्रेक। हो रहा है क्यों कंफ्यूज मेरे दिल, मशवरा मेरा तू आजमा के देख। यही उम्र है कर ले गलती से मिस्टेक, यही उम्र है कर ले गलती से मिस्टेक, यही उम्र है कर ले गलती से मिस्टेक, यही उम्र है कर ले गलती से मिस्टेक बेटा। सादरीकरण चालू असताना पालकांनी उभं राहू नये. शूटिंगमध्ये येत नाहीये समोरचे मुलं. कौतुक म्हणजे तरी काय असतं, आपल्याच कर्तृत्वाची मिळालेली थाप असते. ह्या चिमुकल्यांचे खूप खूप कौतुक. वय कितीही हो, पण शेवटच्या श्वासापर्यंत आपल्यातला खोडकरपणा जिवंत ठेवणारं नातं एकच असतं, ते म्हणजे मैत्री. मैत्री ही एखाद्या वर्तुळासारखी असते, तिला कधीच शेवट नसतो. अशीच आमच्या सिनियर KGच्या मुलांची मैत्री. म्हणतात ना, तुझं माझं जमेना अन तुझ्या वाचून करमेना. कधी भांडणारी, कधी रुसणारी, एकमेकांची आतुरतेने वाट पाहणारी, एकमेकांवर प्रेम करणारी, बिनधास्त, कुणालाही न घाबरणारी. चला तर मग बघूया या मित्रांची दुनियादारी कशी आहे. मेरी जिंदगी सवारी मुझको गले लगा के, बैठा दिया फलक पे मुझे खाक से उठा के. मेरी जिंदगी सवारी मुझको गले लगा के, बैठा दिया फलक पे मुझे खाक से उठा के. यारा तेरी यारी को मैंने तो खुदा माना, याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना. तेरे जैसा यार कहाँ ऐसा याराना. जिंदगी जिंदगी हाँ जिंदगी जिंदगी जिंदगी, दोस्तों की दुनियादारी में हंसी मेरी जिंदगी. ऐसा क्या हुआ रे, ऐसा क्यों हुआ रे, हॉट चाह शॉट नको रे, थोड़ा कश मार ले सावकाश मार रे, हल्की हल्की किक बसू दे. सारे गम छोड़ दे, एकदम मोड़ ले, स्मोक में ही होप है प्यारे. मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुएं में उड़ाता चला गया. मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुएं में उड़ा
आपली यारी जगात हाय लय भारी, इमोशन्स ने भरलेली काळजाला भिडणारी यारी. हे नडायचं नाही आता भिडायचं नाही, आडवा आला त्याला सोडायचं नाही. आम्ही सोबत हाय आमची पावर हाय, दणका तुम्हाला सोसायचा नाही. आपली यारी लय भन्नाट हाय, आपली यारी लय बुंगाट हाय, आपली यारी लय भन्नाट हाय, आपली यारी लय बुंगाट हाय. म्हणूनच म्हणावेसे वाटते, लोक रूप पाहतात, आम्ही हृदय पाहतो. लोक स्वप्न पाहतात, आम्ही सत्य पाहतो. फरक एवढाच आहे की लोक जगात मित्र पाहतात, पण आम्ही मित्रांमध्ये जग पाहतो. ही लहान मुलं आपल्याला उत्तर देता येणार नाहीत असे प्रश्न विचारत असतात. आपल्या आजूबाजूचं जग जाणून घ्यायचं कुतूहल त्यांना असतं. वास्तविकता त्यांना सांगितली गेली तर त्यांच्या कल्पनाशक्तीला, आकलनशक्तीला नक्कीच वाव मिळेल. बघूया पुढील सादरीकरण. चकरकची चाचो चकलोरम गंडो वंडो लकरकटम अक्को टक्को इडी गिडी गिडी गो इडी पाय चिकी चकचो गिली गिली मल सुलु सुलु मल मकरक हुकु बुकुरे टुकु बुकुरे चकलक बिक्को चिक्को सिली 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 गो बगडदुम चकड़दुम चिकी चकचो. देखो देखो क्या वो पेड़ है, चादर ओढ़े या खड़ा कोई. हे देखो देखो क्या वो पेड़ है, चादर ओढ़े या खड़ा कोई. बारिश है या आसमान ने छोड़ दिए हैं नल खुले कहीं. हो हम जैसे देखे ये जहां है वैसा ही, जैसी नजर अपनी खुल के सोचे आओ. पंख जरा फैलाओ, रंग नए बिखराओ. चलो 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 नए ख्वाब बुन ले. मस्ती में डोले बम बम बोले, मस्ती में तू डोल रे. बम बम बोले मस्ती में डोले, बम बम बोले मस्ती में तू डोल रे. भला मछलियां भी क्यों उड़ती नहीं, ऐसे भी सोचो ना. सोचो सूरज रोज नहाए या बाल भिगो के ये बुद्धू बनाए. हमें ये सारे तारे टिमटिमाए या फिर गुस्से में कुछ बड़बड़ाते रहे. खुल के सोचे आओ, पंख जरा फैलाओ, रंग नए बिखराओ. चलो 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 नए ख्वाब बुन ले. आंखें बंद तो डब्बा गुल, ओए बंद दरवाजे खोल रे.
ऐसी रंगों भरी अपनी दुनिया है क्यों, सोचो ना प्यार से चुन के इन रंगों को किसी ने सजाया। ये संसार है जो इतनी सुंदर है अपनी दुनिया, ऊपर वाला क्या कोई कलाकार है। खुल के सोचे आओ, पंख जरा फैलाओ, रंग नए बिखराओ। चलो 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 नए ख्वाब बुन ले। बम बम बोले मस्ती में डोले, बम बम बोले मस्ती में तू डोल रे। बम बम बोले मस्ती में डोले, बम बम बोले मस्ती में तू डोल रे। बम बम बोले मस्ती में डोले, बम बम बोले मस्ती में तू डोल रे। ये लो। बच्चे होते हैं मन के सच्चे, इनको ना बढ़ने से रोके। दिखाई इनने सच्ची राह, यही बढ़ाएंगे देश का मान. यानंतर आपण जाणार आहोत शेवटच्या सादरीकरणाकडे. छोट्या छोट्या गोष्टीत लपलेला आनंद कसा शोधायचा हे या लहान मुलांकडून शिकावं. शेवटी प्रत्येक गोष्टी आनंदाने करणे, आनंदी राहणे यालाच तर जगणे म्हणतात. आयुष्य कितीही गुंतागुंतीचं असू द्या, पुढे काय होणार, कसे होणार माहीत नसूनही सारे कसे ऑल इज वेल आहे. बघूयात शेवटचे सादरीकरण. आउट ऑफ कंट्रोल होठों को करके गोल, होठों को करके गोल, सीटे बजा के बोल. लाइफ हो आउट ऑफ कंट्रोल होठों को करके गोल, होठों को करके गोल, सीटे बजा के बोल. मुर्गी का जाने अंडे का क्या होगा, अरे लाइफ मिलेगी या तवे पे फ्राई होगा. कोई न जाने अपना फ्यूचर क्या होगा. होठ घुमा सीढ़ी बजा के बोल भैया अरे भैया अरे चाचू अरे भैया कंफ्यूजन ही कंफ्यूजन है, सॉल्यूशन कुछ पता नहीं. सॉल्यूशन जो मिला तो साला क्वेश्चन क्या था पता नहीं. दिल जो तेरा बात बात पे घबराए, दिल पे रख के हाथ उसे दिल फुसला ले. दिल इडियट है प्यार से उसको समझा ले. होठ घुमाओ सीढ़ी बजा के बोल भैया अरे भैया
चांगली पाने मिळणे आपल्या हातात नसते, पण मिळालेल्या पानांवर डाव खेळणे व जिंकणे हेच खरे आयुष्य असते. आजचे सादरीकरण इथे संपलेले आहे. सर्वच सादरीकरण खूप उत्कृष्ट झाले. 1 महिन्यापासून चाललेली ही तयारी प्रत्यक्षात दिसली. येऊन पोहोचलो आहोत शेवटच्या टप्प्यात, अर्थात आभार. तुमच्या मान्यवरांचे आभार. सर्व पालकांचे